श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजेच आपला धोंड्याचा महिना लवकरच सुरू होणार आहे. या महिन्यालाच आपण पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये या महिन्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण माहिती आहे का की हा महिना जेवढा पुण्य देणारा असतो तेवढंच या महिन्यामध्ये काही नियम जे असतात ते पाळावे असतात, कडक पाळावे लागतात. अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या या अधिक महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही करायच्या नसतात. मग त्या सांसारिक असो, कुटुंबाविषयी असो किंवा देवधर्माच्या गोष्टी, जर या चुका झाल्या ना तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर कोणत्या गोष्टी करू नये? सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्याला आपण मलिन मास सुद्धा म्हणत असतो. त्यामुळे या महिन्यात कोणतीच काम्य कर्मे म्हणजे शुभ कर्मे ज्यातून आपण फळाची अपेक्षा करतो ती करायची नसतात, ती निषिद्ध असतात. या महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त नसतात. असं मानलं जातं की या काळात केलेलं लग्न टिकण्यासाठी खूप अडचणी येतात. मुंज आणि बारसं, मुलांची मुंज किंवा बाळाचं नामकरण या काळात टाळलं जातं. आणि नवीन घर जर घेतलं असेल कोणी तर त्या घरामध्ये गृहप्रवेश करणं किंवा नवीन वास्तूची पूजा या महिन्यामध्ये करू नये. यामुळे वास्तूमध्ये नकारात्मकता येऊ शकते असं सुद्धा मानलं जातं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजच्या आयुष्याकडे. आपल्याला वाटतं की नवीन वस्तू घेणं नेहमीच चांगलं असतं, पण अधिक महिन्यात थोडं निर्बंध का आहेत? तर जमीन, घर किंवा फ्लॅटची खरेदी या काळात करणं टाळावं. सोन्या चांदीचे दागिनं किंवा नवीन गाडीची खरेदी या महिन्यामध्ये करू नये. हा काळ चैनीचा नसून भक्तीचा असतो. तुम्ही याच्यामध्ये नामस्मरण वगैरे करू शकता. जर तुम्ही नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तो अधिक महिना संपल्यानंतरच करावा, कारण या काळात सुरू केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता जरा कमीच असते असं शास्त्र सांगत असतं. आता कुटुंबाच्या सुखशांतीसाठी या महिन्यामध्ये आहारावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं. बरेच जण पाळतात अधिक मास, मांस, मद्य, कांदा, लसूण या गोष्टींचा त्याग करतात. त्यामुळे तुमचं मन सुद्धा विचलित होतं आणि भक्तीच्या कामामध्ये तुम्हाला अडथळे होतात जर तुम्ही हे तामसी भोजन ग्रहण केलं तर. नाही केलं तर खूप चांगली गोष्ट. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राग. या महिन्यात कुणाशी वाद घालायचा नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. विशेषतः आपल्या आई वडिलांशी आणि मोठ्यांशी वागताना नम्रतेने वागायचं. खोटं बोलणं किंवा कोणाची फसवणूक करणं या काळामध्ये मोठं पाप मानलं जातं. आता परिणाम काय होतात? आता प्रश्न पडतो की हे नियम पाळले नाही तर काय होतं? तर अधिक महिना हा भगवान विष्णूंनी स्वतःसाठी राखून ठेवला आहे. या काळात आत्मचिंतनाचा आहे. जर आपण या काळात केवळ भौतिक सुखांच्या मागे लागलो तर म्हणजेच कोणती निषिद्ध असलेली कामं केली तर आपल्या पुण्याचा क्षय होतो, आपल्या मनात अशांती निर्माण होते, केलेली कामं अर्धवट राहण्याची किंवा त्यात अडथळे येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच या काळात काय करू नये यापेक्षा जास्तीत जास्त नामस्मरण कसं करता येतील यावरती भर द्यायचा आहे. तर हा होता अधिक महिन्याचा कडक नियम जो असतो ते पाहिजे. बरेच लोक मना माहीत नसतं, ते पाळतात, नाही पाळतात, पण त्याचे काही परिणाम होतात ते कोणत्या तरी गोष्टीमुळे होत असतात याच्यावरती सोडून देतात. पण तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घर परिवारासोबत ही माहिती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.